नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज बघा आलू ही मोठं घणतात फारिस्टर आहे बघा. दिसलं काय? पण सगळं कुसाळ झालं आहे सगळं तयार. कुसाळ झालंय कुसाळ झाल्यामुळं ही काय झालं आहे, शासनानं ही निमपत्र पेटवलं आहे. आता ही डांबरी आहे बघा. ही इकडे ही डांबरी आहे. तुम्हाला मोर्चा काय बघा, ही डांबरी आहे आणि इथनं ही इथपर्यंत शासनानं पेटवलं आहे. त्याच्या पलीकडे आहे ना नांगाराचं तास घालून, म्हणजे पलीकडे कोणी पेटवलं तरी असं फॉरेस्टर पेटू नये म्हणून हिने ही अशी प्रोसेस राबवली आहे बघा चांगली. यात बुरी झाडं ती बघा सगळी. मोठं फॉरेस्ट आहे. 200-300 एकराचं फॉरेस्टर आहे. ते सगळ्याला विनंती आहे, कोणी असं आहे ना रस्त्याकडं सगळा दिसला का पिटवू नये. का आपल्या ह्यात आहे ना सृष्टी सुई जीव जास्त प्रमाणात आहे. त्यांना आहे ना जीवदान मिळलं पाहिजे. नाही तर पेटवल्यानंतर वनवा पेटतो. हैदराबादमध्ये कसं झालं बघितलं हां. त्याच्यामुळे ना दुष्काळ होते तयार. परत आहे ना जादा पाऊस येतोय अशी होते. चला तोपर्यंत आता आम्ही चाललो आहे वांग्याची रोपं आणायला. तर म्हणलं जातं आता थोडा ब्लॉक करावं मग म्हणलं ब्लॉक केला आहे ना. तुझं काय म्हणणं येतं हां? चला जाऊया मग आता. हां आता वांग्याची रोपं आणणार आहे. हे रस्त्याला आम्ही थांबलो थोडं, म्हणलं जरा सांगा म्हणलं जरा हे या साईडला गाडी उभा केली मग. हां बघा हे सगळं बघा, हे जळलं आहे बघा. हे शासनानं जळलं आहे. तुम्ही लई करता आता तगड कुठं चालले? बरं बघा मग एखादं तर खाऊ दे. हां आता तुझ्या ह्यानं बोर असते का नानानं? आता बोर असते बोर संपली. साखरा संपला बोरीचं सीझन. आता तर सक्रात झाली. हां आता तर सक्रात झाली. तुमच्या मनातच नव्हतं मी खावा म्हणून. नाही तीच बोर कुठली काय म्हणाली. हां मला मगाशी म्हणलं तिथं ते दुसरे बुरीपाशी थांबवा गाडी. तिथं बोरं दिसली होती. थांबवली नाही. इथं आणून थांबवलं मला. होय तुमच्या मनासारखं झालं आहे का नाही? बोरं खायला नाही मला भेट. मग काय. चला आता ते आणूया जाऊन ही. चला चल बोरं नसतील काय नाही. दुसरीकडे आहे जा. नको बाई लय शांत सगळं हे वातावरण. आपण दोघंच आहे रस्त्यावर. गंधाट का तू कसं तर काय. चला आपलं पुढचा रस्ता धरूया जाऊया. आम्ही आलो चाललोय वांग्याची रोपं आणायला. आम्हाला वांगी लावायची येते म्हणून चाललेलो. त्या तिथं जरा बोरं दिसली थांबवा म्हणलं यांना गाडी त्यांनी थांबवलेला. ज्या बोरीला बोरं नाही ती त्या बोरापाशी आणून थांबवली गाडी. होय मग दुसरं बुरी झाडवडक नको हे फॉरेस्ट आहे का? ही काय हेवी एखादी गाडी आली म्हणजे अजून माहिती. चला काय करते मारते का आपल्याला? मग काय आता दिवस forest आहे. कशाला तर तुम्ही डांबरी जरा मोहरा आलो इथून. फारेस्ट असलं तर काय करते? फारेस्ट झाडच नाही ते बघा. ही पाक जळून गेली झाड. काय फारेस्ट म्हणून काय राहिलंच नाही. उन्हाळा पडलाय हो. उन्हाळा पडल्यावर असंच असतं की. हां उन्हाळ्यात कशी असते झाड अशीच असते. बघा इकडून सगळे हे फारेस्टर इकडून तिकडून जाते. हे गाड्या येते त्या जाते त्या बघा रस्त्याने. इकडे ही लांडा महादेवाला जातोय रस्ता आणि इकडे ही मोहदाला जातोय. तर आहे का आम्ही नाही? मौदाला चाललोय. आता आम्ही चाललोय मोहदाला. तरी हिला गाडी चालवायचं नाही बाबा. हां येत नाही. इथे मग मोकळी हलती कशी काय? लोक ही येत ना गाडी कशी काय येत नाही? इथे की गाडी. मग चालेल वळव चल. नाही बाबा. वळव चल गाडी पट हाय वा. नाही. तुम्ही असताना कशा बाई रिस्क घ्यायची? होय रिक्स कशाला? अहो रिक्स जीवनात घेतल्याशिवाय गाडी काय. हलवायची म्हणजे अवसान बी लागतं त्याला. दष्ट पुष्ट लागतं मला. मग तू नाही दष्टपुष्ट त्यापेक्षा हाडकोळ पुऱ्या गाड्या टार की पळवते त्यानं. दष्टपुष्टच काय संबंध ह्याचा? नाही ते बेदर ह्याला म्हणते बेदर बरं असू द्या. मी भिद्री आहे ना. हा. चला चला तोपर्यंत मोर्चा ब्लॉक कंटिन्यू करू. तीन झाले का? चार.
हळदीने ठिकाण लागतं का बसता यात? सहा. चला आता वांग्याची रोपं घेतली बघा आम्ही. पंचगंगा वांग्याची ऑर्डर दिली बघा रोपांची. तर बघा ही अशी नर्सरी आहे, सराटे हायटेक नर्सरी, महूदच्या चिकमहूदपाशी आहे, लोटेवाडी रोडला. तर हे बघा ह्याच्यात ठिकं भरून घेतलेली रोपं, ह्याच्यात 1000 रोपं बसली एका ठिक्यात. तर कोणाला येताना रोपं न्यायला यायचं असलं तर ठिकं घेऊन यायचं संग. आता डोबळी मिरच्याचं सीझन चालू होते बघा मित्रांनो. कोणाला ऑर्डर द्यायची असली तरी ह्या मालकाविषयी सांगा तुमचा फोन नंबर. फोन नंबर हां 99 हां 21 हां 79 75 85. हां. मग डोबळी मिरची तयार करून देणार ना? हां काय आहे ना. आता सीझन चालू आता होईल आता, आहे ना. चालू बुकिंग घ्यायचं चालू आहे का? चालू आहे आता चालू झालंय. होय. कलिंगडाचं अशा पद्धतीनं चालू बघा आहे ही ना. कोकोपीठात भरते ते. चालू शिकाय कोकोपीठ का? हां कोको. ह्यात आहे ना रोपं भरून एक नंबर. असं माती बिती काय मिक्स अजिबात काय नाही, एकदम ओरिजिनलच. बघा ही धावतं बघा ही अशी मोठी आहे. पलीकडे बी त्याच पट्टे, ह्याच्या पलीकडे बी तेवढंच मोठं आहे, रोपं मिळतात, ऊसाची, त्याच्या पलीकडे बी तेवढंच मोठं आहे बघा ही. केळ वेळ सगळं. परत इकडं आहे ना बघा ही अशी ही जी बी मिळतात फुलाची झाडं. ही काय कशाची झाड आहेत? ही स्वच्छ झाड आहेत बघा. बंगल्याला कंपाऊंड. अशा इकडं पलीकडं उसाची रोपं देखील मिळते ना. उसाची रोपं केळीची. कुणाला उसाची रोपं लागत असली तर त्याने कॉन्टॅक्ट साधा. सराटी नर्सरी ही लोटेवाडी रोडला आहे बघा. जाताना रस्ता डांबरी कडच आहे बघा, चिटकूनच आहे. एका साईडला दिसते इकडं बघा. आम्हाला ही 10 ते 12 म्हणजे 21 ते 22 दिवसात वांग्याची रोपं तयार करून दिली. आणि स्वस्तात करते ती हो. 1 रुपया 20 पैसे म्हणजे कायच नाही हो, आहे का नाही. काय आहे असं की जे माणसं म्हणते रोपाला पैसे जाते, रोपाला पैसे जाते, तर एवढं नाही ते जात. तरी आता बघू. चला आता तुम्हाला उद्या जाऊ रोपाची आम्ही लागण कशी करणार आहे, कशा पद्धतीत किती पुढं अंतर ठेवायचं, कसं काय, कुठलं मल्चिंग वापरलं आहे, कुठलं आहे ना हे केलं आहे, लेटर वापरलं किती इंची, ह्याच्यात किती पाणी पडतं, ही तुम्हाला डिटेल सगळी उद्या बातमी आम्ही तुम्हाला दावतो. आता आपण ही बघा ही ठिकं भरले. हे उचल ठीक उचल मला नाही उचलत. उचल का हलकं आहे बरोबर. उचलून बरोबर उचला नाही तुम्हीच काय उचलतंय. हां गेट करूया काय काय तसंच घ्या. उभं ठेवायला रोपं काय आडवं ठेवलं तर उभं ठेवलं तर चालतंय. चला लय मोठे ठिकाण घेतले तर हा आता तुम्ही घेणार म्हणल्या. होय. कोणाला बघा आता इथनं बरं वांग्याची आमची मालकीने तोडायला त्याला दणका चालू होणार आहे. डोबळी मिरची नको आपल्याला दिसलं काय करायची ह्या वर्षी होय. बरं 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 चालतंय ठीक आहे. बघा हे चालू आहे आमचं आता हे. ओके खाली ठेवू इकडं त्याला काय त्याला होती रुपये पडते मी खाली. पडते ती म्हणजे ते आता ही राहणार. हां तसं घे ठीक खाली पायात मांडवळ येईन पलीकडे. तर पायातच मांड म्हणतो तिकडे आणते. हा? पायातच पायात अजून मांडायची लई जागा लागते. झाली 4 राहिली आता. 4 कशी 5. थोडीशी जरा नॉर्मल तिकडे तिकडे झुकली. नाही ह्याचं कसं ती खोंबारा मोडत नसतं. उसाचा ती खोंबारा मोडतो आहे ना. त्यामुळे ती कॅरेट मध्ये असते. त्याचं काय कवळी त्याचं बारीक चिरीक रोपायची त्यामुळे पडली ती आत रोपले. पडली ती रोप. होय बरं बरं. किती पडली 2-4 पडले. ट्रे उचल. हां कड एक राहिलं ना.
बघा मित्रांनो, शेवटी आणली बघा वांगी रोपं. इकडून हे हातारलंय सगळं टकाटक. दिवस मावळला. दिवस मावळला. आणली गाडी फास्ट रोपं मळ्यात न्यायसाठी. घरी कोंबड्या उकरते म्हणून म्हटलं, म्हणून गाडी बी मी आता आणली फास्ट. ठेवतात आता सकाळ लावायचं जाय लवकर येऊन आता. लावायचं पण ते हम्म. असेल ते ठेवती. होय होय.